तुम्हाला माहित आहे का 2026 मध्ये लाखो लाडक्या बहिणींचे नावे कमी होणार आहेत। तुमचा सुद्धा नंबर यामध्ये असू शकतो। जर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेमध्ये टिकून ठेवायचं असेल तर त्यासाठी तात्काळ एक काम करायचं आहे। ते जर काम तुम्ही पूर्ण केलात तर 100% तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कंटिन्यू लाभ मिळत राहणार आहे। कोणतं काम करायचं आहे, याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे नावे 2026 मध्ये कमी होणार आहेत, कोणकोणते महिला असणार आहेत, या संदर्भातील पूर्ण व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। या ठिकाणी मी एक स्क्रीन लावतोय, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती अपडेट करण्यात आलेली, यामध्ये पूर्ण निकष अपात्रतेचे सांगण्यात आलेले आहेत। यामधला पहिला जो निकष आहे व्यवस्थित समजून घ्या। ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा जास्त आहे अशा महिलांचे नावे लाडकी बहीण योजनेमधून आता कमी होणार आहे 2026 मध्ये। दुसरा निकष समजून घ्या, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत अशा महिलांचे नावे लाडकी बहीण योजनेमधून कमी होणार आहेत। इथं समजून घ्या, जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचे पती आयकरदाता असतील म्हणजे इन्कम टॅक्स भरत असतील तर तुमचं नाव या ठिकाणी कमी होणार आहे। याचबरोबर जर तुम्ही अविवाहित असाल, लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेताय, तुमचे वडील जर आयकरदाता असतील म्हणजे इन्कम टॅक्स भरत असतील तर तुमचं नाव या ठिकाणी आता कमी होणार आहे। हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या। त्यानंतर आहे महत्वपूर्ण हा निकष आहे, व्यवस्थित समजून घ्या। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहेत, तथापि 2,50,000 पर्यंत जो काही उत्पन्न आहे तो मर्यादा असेल किंवा त्याचबरोबर बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी यामध्ये पात्र असणार आहेत। हे तुमच्या लक्षात असू द्या। चौथा निकष समजून घ्या, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेत असेल तर अशा महिलांची नावे सुद्धा 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेमधून कमी होणार आहेत। हे तुमच्या लक्षात असू द्या। पाचवा निकष आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत अशा महिलांची सुद्धा नावे कमी होणार आहेत। त्यानंतर सहावा निकष समजून घ्या, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशा महिलांची सुद्धा नावे कमी होणार आहेत। शेवटचा सातवा निकष आहे तो म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नावे जर नोंदणी करत असेल तर अशा महिलांचे नावे या ठिकाणी कमी होणार आहेत। जर तुमच्या पतींच्या नावे किंवा वडिलांच्या नावे किंवा तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे जर ट्रॅक्टर असेल तर या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे। 4 व्हीलर जर तुमच्या नावाने असेल ट्रॅक्टर सोडून तर त्या ठिकाणी तुमचं नाव कमी होणार आहे। हे तुमच्या लक्षात असू द्या। शेवटची माहिती म्हणजे तात्काळ तुम्हाला एक काम करायचं आहे, तो काम म्हणजे ई-केवायसी जर तुम्ही आतापर्यंत केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या। 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे। वाढ होईल न होईल काही सांगता येत नाहीये, त्यासाठी आत्ताच लवकर आणि तात्काळ लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी जर तुम्ही केलात तर कंटिन्यू लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळत राहणार आहे, अन्यथा तुम्ही लाडकी बहीण योजनेपासून पात्र असून सुद्धा अपात्र 100% ठरणार आहात। आता लाडकी बहीण मध्ये अचूक पद्धतीने अवघ्या 2 मिनिटाच्या आत ई-केवायसी कशा पद्धतीने करायचं आहे या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी लावण्यात आलेला आहे, त्यावरती टच करा। व्यवस्थित माहिती पाहून अचूकरित्या ई-केवायसी करून घ्या। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे अचूक योजनेबद्दल अचूक अपडेटचे व्हिडिओज सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।